निश्चितच सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे। हा आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा सन्मान वाढवणारा क्रीडेचा प्रकार आहे। धीरे धीरे ग्रामीण भागात क्रिकेटबद्दल प्रेम वाढलं, त्याच्याबद्दल आक्षेप असण्याचं कारणच नाही। पण या मैदानाशी नातं स्पिरिट वाढवणारा, हमसाथीचा भाव निर्माण करणारा हा आमचा कबड्डीचा प्रकार मात्र मागे पडला होता। त्यांच्या टीमने या ठिकाणी कबड्डी असं म्हणत आपली माती आपला खेळ हा पुढे नेण्याचा जो प्रयत्न केला, आणि म्हणून माझ्या शुभकामना आहे की याच ठाण्यामधून पहिली रेल्वे धावली, आता याच ठाण्यावरून ही कबड्डी ऑलिम्पिक पर्यंत पोहोचली। मग त्याची माहिती नाही, घेतलीच पाहिजे स्पर्धा। नाही, निवडणुकीचा याच्याशी संबंध नसतो। अनेकदा आपल्या मनामध्ये हा भाव आणि धारणा की निवडणुकीच्या वेळी कार्यक्रम झाले तर ते निवडणुका लक्षात घेऊन घेतले जातात। कार्यक्रम राजकीय पक्ष आणि विशेष करून आम्ही महायुतीचे लोक 5 वर्ष सतत लोकांच्या सेवेत राहतो। 5 वर्ष निवडणूक पाहून कधीच आम्ही त्यापेक्षा 1000 पट जास्त महत्व हे जनतेची मनोजन। सर, आज सामनामध्ये रोखोक सगळ्या डांबले किंवा लालकृष्ण काही झाल्या आठवण आल्याशिवाय राजकारणात एखाद्या व्यक्तीने पुढच्या स्तरापर्यंत जाऊ नये याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे अशा पद्धतीने आपण जेव्हा बोलतो तेव्हा निश्चितपणे काय होतास तू, काय झालास तू म्हणतो। आणि धीरे धीरे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ही आता हा सामना सेलच्या बॅटरीचा जागा आहे असं म्हणावं लागतं। सर, येणाऱ्या काळात पाहायला गेलं औरंगजेब असेल, कबर असेल, संभाजीनगर हे नाव बदललंय, पुन्हा उकळून येतोय, आरोप प्रत्यारोप विरोधात नागपूरमध्येच का दंगल झाला असेल? नाही, असं आहे, औरंगाबादचं नाव तर मागच्या 17 सप्टेंबर 2003 1.5-2 वर्षाचा कालावधी झाला। 1988 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी घोषणा केली, कोर्टामध्ये केसेस गेल्या, नाव इथंच नाही बदललं, झालं, मद्रासचं नाव चेन्नई झालं, गुरु झालं। त्या परिस्थितीत प्रत्येकाला आपल्या संस्कृतीमध्ये म्हणा किंवा आपल्या विभागाचा म्हणून ते नाव बदलले। आता औरंगजेबाचा अभिमान तुम्हाला असण्याचं कारणच नाही, या देशाच्या जनतेला असण्याचं कारण नाही, आणि म्हणून औरंगाबादचं नाव हे तिथं छत्रपती संभाजीनगर केलं। वादाचा सुरुवात कोणी केली? छावा चित्रपट लोक उत्साहाने बघत होते। आपल्या जो पराक्रमाचा वारसा आहे आणि ज्या पद्धतीने आमचा छावा शंभू राजा इतकी हाल केल्यानंतरही आपल्या तत्वासाठी प्राणाची आहुती देतोय, ते पाहिल्यानंतर अभिमानाने छाती फुगून येत होती। औरंगजेब हा उत्तम शासक होता, सर्वात औरंगजेब होता। मध्ये टाकलं, पाण्याच्या थेंबासाठी मोताज केलं, स्वतःचा सख्खा भाऊ दारा शुकोह त्याला मारून टाकलं, ज्या भावाच्या मदतीने दारा शुकोहला मारलं त्याला ये मेरा बाप नहीं हो सकता। ते शंभूराजे मगरांकडे बाप स्वतःचा झाला नाही, ज्याचा भाऊ झाला नाही, ज्याचा पोरगा झाला नाही, त्या की हे औरंगजेबाच्या। सर, जसं तुम्ही स्टेट फॉरवर्ड आहे तसं नितीन गडकरी देखील आहेत, त्यांनी देखील आज मोठं वक्तव्य केलेलं आहे। काल जनते जातीवादी आहेत, तर अशा पुढाऱ्यांची लिस्ट नारायण म्हणतात की मला पण दाखवा। काय हे म्हणण्याचं एक तात्पर्य आहे समाज प्रबोधनाचं की आज निवडणुकीने मोठा, अरे लोक हे टिकवायची असेल तर आम्हाला आमच्या जाती उंबरठ्यात आमची ती म्हणजे मनुष्य जात। मला कसं माहित राहिलं, असं आहे अटक पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये असं निम्न बोलणाऱ्याला अटक
पण अटक कधी होणार? मी तर आमदार आहे. गृहमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय या संदर्भात काय तपासामध्ये लक्ष ठेवून मला ते सांगू शकते. आता कोणी दुबईत म्हणतात, कोणी तर चंद्रपूर मध्ये म्हणाले, पण मी जायच्या पहिलेच तो पळून गेला असंही ऐकलं. भाऊ, एका कार्यक्रमादरम्यान सुजय विखे स्टेजवरती होते, त्यांचं असं म्हणणं होतं तर माझं देखील पुनर्वसन करा असं त्यांनी. आता काय, आता त्यांनी मागणी केली, जे त्यांचं पुनर्वसन करतात ते त्याचा निर्णय करतील. मी पुनर्वसन दुसऱ्याचं करण्याचा माझा अधिकारच नाही आहे. मी आपला आमदार आहे आणि लोकांचे प्रश्न मांडतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.